नगरपालिका मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्या भ्रष्टाचाराची तक्रार किरीट सोमय्याच्या हाती। लवकरच मोठी कारवाई होणार। पुसद नगरपालिकेमार्फत सुरू असलेले भ्रष्टाचाराचे सत्र थांबविण्याकरिता भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष दीपक सिंह परियार यांनी प्रधान सचिव नगर विकास विभाग 2 मंत्रालय मुंबई तसेच महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना लेखी तक्रार दिली आहे। यामध्ये त्यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करून कारवाईची मागणी केल्याने आगामी काळात नगरपालिकेचे वातावरण तापणार असे दिसत आहे। दीपक सिंह परियार यांनी मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्या विरुद्ध 12 मुद्द्यांवर तक्रार दिली। त्यानुसार मुख्याधिकारी कमिशनची रक्कम मिळाल्याशिवाय कामाकडे लक्ष देत नाहीत। शहरातील लेआउट, अवैध बांधकाम, आरक्षण फेरबदल, घनकचरा व्यवस्थापनात भ्रष्टाचार, पाणीपुरवठा विभागात कोट्यावधी रुपयाच्या उलाढालमध्ये कमिशन, विद्युत व आरोग्य विभागात साहित्य खरेदीमध्ये भ्रष्टाचार, जन्म मृत्यू विभागात मूळ रेकॉर्ड नसल्याचा देखावा करून गरजूंची लूट होत असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड व नाहक त्रास, टेकडी बगीचासह अन्य आरक्षित जागी सुशोभीकरणाच्या नावाखाली अनावश्यक उधळपट्टी, मोकाट कुत्र्यांचे कागदोपत्री लसीकरण करून लाखो रुपयांचे बनावट देयके काढणे, कंत्राटी पद्धतीने दैनिक घनकचरा व्यवस्थापनेऐवजी अर्जाप्रमाणे केर कचरा उचलण्याची व्यवस्था करणे। परिणामी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। नगरपालिकेमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कंत्राटी पद्धतीने सेवेत घेतले। वास्तविक कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आर्थिक उलाढाल न करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत। तसेच मर्जीतील कनिष्ठ लिपिकांकडून कोणत्याही विभागाची कामे केली जाऊन इस्पित साधल्या जाते। पुसद शहरातील नगरपालिकेच्या माध्यमातून बांधलेल्या रस्त्याची कामे दर्जाहीन झाल्याने त्याची तांत्रिक विभागाकडून चौकशी करावी। मुख्याधिकारी यांच्या कार्यकाळात दिलेल्या देयकाचे विशेष लेखापरीक्षण करावे तसेच त्यांच्या एकूण मालमत्तेची चौकशी करावी असा आशय असलेला तक्रार अर्ज आज दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी पुसद येथे श्री किरीटजी सोमय्या यांना देण्यात आला। किरीटजी सोमय्या यांना अर्ज दिल्यामुळे मुख्याधिकारी श्री अभिजित वायकोस यांचे धाबे दणाणले आहे। लवकरच या तक्रारीवर सकारात्मक आणि ठोस पाऊल उचलणार असल्याची माहिती मिळाली आहे। विशेष बाब म्हणजे आज दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी बांगलादेशी अवैध जन्म प्रमाणपत्र संबंधी पुसद येथे किरीट सोमय्या आले होते। यावेळी पोलीस स्टेशन पुसद शहर येथील ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या ऑफिसमध्ये मुख्याधिकारी श्री अभिजित वायकोस यांची खमंग कान उघडणी श्री किरीट सोमय्या यांनी केली असल्याची चर्चा आहे। त्यामुळे आणखीनच भाजपा शहराध्यक्ष दीपक सिंह परियार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने होणाऱ्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे।